नेक्स्ट आपण फाइनल अकाउंटचा प्रॉब्लेम घेणार आहोत. पेज नंबर 29 वर आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. 29 आणि 30 वर त्यामध्ये पॅरामीटर दिलेले आहेत आणि ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. त्याच्या आधारे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. सोल्युशन अशा पद्धतीने असलं पाहिजे. फर्स्ट आपल्याला इन द बुक्स ऑफ रुचा अँड जुली, त्यानंतर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019, डेबिट साइड क्रेडिट साइड. डेबिट साइडला पर्टिक्युलर रुपीज रुपीज. सेकंड इज आपल्याला तयार करायचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. डेबिट साइड क्रेडिट साइड इथे पर्टिक्युलर्स रुचा रुपीज जुली रुपीज. त्यानंतर पर्टिक्युलर्स रुचा रुपीज जुली रुपीज. नेक्स्ट स्टेटमेंट तयार करायचे बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019. लेफ्ट हँड साइड लायबिलिटीज रुपीज असे, राइट साइडला असे रुपीज. ओके, मग आता ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले आपल्याला आपण पोस्टिंग करूया. फर्स्ट आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले परचेस. मग परचेस कुठे येतं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला इनर कॉलमला त्याचं ऍडजस्टमेंट असल्यावर 48,000. ओके, नेक्स्ट ट्रेड एक्सपेन्सेस आहे. ट्रेड एक्सपेन्सेस दिलेले बघा आपण. ट्रेड एक्सपेन्सेस ऍडजस्टमेंट असल्यावर डायरेक्ट आउटर कॉलमला 3000. त्यानंतर सॅलरी दिलेली आपल्याला. सॅलरी कुठे आहे? प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू सॅलरी अमाउंट आहे 4500. त्यानंतर वेजेस अँड सॅलरी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू वेजेस अँड सॅलरी अमाउंट आहे इनर कॉलमला 2800. ओके, त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली ब्रॅकेट मध्ये म्हटलेलं आहे 2 इयर्स. साधारण प्रीपेड आहे. आपण क्लोज करतोय 1 इयर्स. ठीक आहे, ऍडव्हर्टाइजमेंट कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू ऍडव्हर्टाइजमेंट. इनर कॉलम 4000. नेक्स्ट सेल्स रिटर्न. आपल्याला पुढे काय दिलेले? सेल्स रिटर्न. सेल्स मधून मायनस होणार बाय सेल्स. ट्रेडिंग अकाउंटचा आपण त्यानंतर अमाउंट घेऊया. त्यातून लेस रिटर्न. ओके, सेल्स रिटर्न अमाउंट आहे 8000. नेक्स्ट पुढे दिलेला आपल्याला फ्री होल्डर प्रॉपर्टी. कुठला असेट साइडला फ्री होल्डर प्रॉपर्टी. फ्री होल्डर प्रॉपर्टी 23,000 डायरेक्ट आउटरला. नेक्स्ट ऑफिस रेंट. कुठे ना प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला 2 वेळेस ऍडजस्टमेंट झाली. नंतर टू ऑफिस रेंट डायरेक्ट आउटरला अमाउंट 5000. नेक्स्ट पुढे मोटर व्हॅन कुठे ना असेट साइडला मोटर व्हॅन ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनर कॉलमला 40,000. नेक्स्ट पुढे स्टॉक दिलेला आहे 1 एप्रिल 2018. याचा अर्थ ओपनिंग स्टॉक अमाउंट आहे 89,500. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस दिलेले आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला दिलेले टू जनरल एक्सपेन्सेस अमाउंट आहे 2500. नेक्स्ट पुढे आपल्याला सन्ड्री डेटर्स आता त्याचं ऍडजस्टमेंट असल्यामुळे तर 2 वेळेस सोडून इथं सन्ड्री डेटर्स 62,000 62,000. ठीक आहे, त्यानंतर गॅस फ्युएल कोल दिलेला आपल्याला ते कुठे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला
ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला इथं म्हटलं की तुम्ही टू गॅस फ्युएल अमाउंट आहे 1000 त्यानंतर कॅरेज इनवर्ड सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला दोन वेळे सोडून टू कॅरेज CARREG कॅरेज इनवर्ड अमाउंट आहे 800 त्यानंतर कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू कॅरेज आउटवर्ड अमाउंट आहे 1300 ओके. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी दिलेली आहे. प्लांट अँड मशिनरी ते कुठे असेट साइड येतं. प्लांट अँड मशिनरी अमाउंट आहे त्याचे सुद्धा ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनर कॉलमला 13,800 ठीक आहे. त्यानंतर क्रेडिट साइडला कॅपिटल अकाउंट म्हटल्यानंतर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन पुढच्या 80,000 80,000 आणि जुली 40,000 40,000 ओके. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स एकूण लायबिलिटी साइडला येतं सन्ड्री क्रेडिटर्स त्याच्यावर ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनर येणार आहे 22,000 22,000. त्यानंतर सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला इनरला राहणार आपण 1,48,000 त्यातून लेस करा 8,000 इनरला राहिले कारण अनरेकॉर्ड सेल्स आपले दिलेले आहे 1,40,000 ओके. त्यानंतर नेक्स्ट दिलेला आरडीडी न्यू आरडीडी म्हणून आपण लेस करणार आहोत. त्यानंतर बिल्स पेबल लायबिलिटी साइडला येणार क्रेडिटरच्या कडे दोन वेळ सोडून द्या. नेक्स्ट बिल्स पेबल अमाउंट आहे 12,000 डायरेक्ट आउटर कॉलमला. नेक्स्ट पुढं परचेस रिटर्न मग परचेस रिटर्न मधून काय होणार ते मायनस होणार आहे. आता आपण अनरेकॉर्ड घेतलेले आहे. अनरेकॉर्ड आपल्या ऍडजस्टमेंट असल्यामुळे आपण ते घेतलेले आहे. नंतर परत अनरेकॉर्ड ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले आहे. अनरेकॉर्ड परचेस 6,000 ते ऍड करा अनरेकॉर्ड परचेस 6,000 टोटल आहे 54,000 त्यातून लेस रिटर्न RETURN अमाउंट किती आता 6,000 ते मायनस करा त्यावर आउटपुट घ्या 48,000 डायरेक्ट 48,000 ओके. म्हणजे फर्स्ट पोस्टिंग आपली प्रायमरी कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर ऍडजस्टमेंट दिलेला आपला क्लोजिंग स्टॉक दिलेला आपल्याला फर्स्ट केलेले क्लोजिंग स्टॉक 88,000 कॉस्ट प्राइस अँड मार्केट प्राइस 90,000. क्लोजिंग स्टॉक जी कॉस्ट प्राइस असते कॉस्ट म्हणजे मूळ किंमत तीच आपल्याला घ्यायची आहे मार्केट प्राइस घ्यायची नाही. मग या क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट होतो एक तर फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट असेट साइड. मग या सेलच्या कडे दोन वेळ सोडून अनरेकॉर्ड सेल्स असल्यामुळे इथं आपल्या सोडायचं देतो बाय क्लोजिंग स्टॉक अमाउंट किती 88,000 आणि सेकंड इफेक्ट असेट साइडला त्या दोन वेळ सोडून इथं क्लोजिंग स्टॉक 88,000 ओके. फर्स्ट ऍडजस्टमेंट कंप्लीट. सेकंड ऍडजस्टमेंट आपल्याला रुचा अँड जुली विड्रॉल फ्रॉम
for business rupees 3000 and 2000 respectively for their personal use. ही ड्रॉइंग आहे विषय आहे मग ते ड्रॉइंगचा फर्स्ट इफेक्ट बघा काय सांगतो मी ड्रॉइंगचा फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला इथं बाय ड्रॉइंग किंवा गुड्स विड्रॉल म्हणा गुड्स विड्रॉल गुड्स विड्रॉल आणि दोघींचे नावं द्यावं कसं तर दोघींचे नावं द्यायचे नव्हते का दोघींचे नावं पहिले कोण आहे रुचा अमाऊंट आहे 3000 आणि जुली अमाऊंट आहे 2000 आउटरला आहे आपण 5000 ओके आपल्याला नेक्स्ट पुढं डिप्रिशिएशन दिलेले डिप्रिशिएशन फर्स्ट इफेक्ट झाला बरोबर फर्स्ट इफेक्ट डिप्रिशिएशन फर्स्ट इफेक्ट कसं झाला ड्रॉइंगचा सेकंड इफेक्ट पार्टनर्स आपल्याला क्वांटिटेटिव्ह साइडला टू ड्रॉइंग मिळतात DRAWING ड्रॉइंग 3000 2000 नेक्स्ट एडजस्टमेंट डिप्रिशिएशन त्याला मोटर व्हॅन 5% and land and machinery 7%. Okay, motor van मधून लेस म्हणा लेस depreciation at rate 5%. मोटर वॅन आपल्याला 5%. But 40,000 into 5 divided by 100 is equal to 2,000. 2000. आउटर में 48,000. Sorry, 38,000. आउटरला 38,000. 40,000 2000 लेस गेले 38,000. नेक्स्ट पुढं सेकंड आपल्याला डिप्रिशिएशन कसं सांगितलं आहे लँड अँड मशिनरीवर लेस डिप्रिशिएशन ॲट द रेट 7%. अमाऊंट आहे 30,800 into 7 divided by 100 is equal to depreciation 966 966 बरोबर त्यातून मायनस केले अमाऊंट आहे आपल्याला 12,834 12,834 ठीक आहे फर्स्ट इफेक्ट सेकंड इफेक्ट का प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड घ्यायचं टू डिप्रिशिएशन अकाउंट मग मोटर व्हॅन अमाऊंट आहे 2,000 त्यानंतर लँड अँड मशिनरी 966 आउटरला 2,966 फर्स्ट इफेक्ट दोन्हीचा एकूण फर्स्ट आणि सेकंड इफेक्ट ओके त्यानंतर आपल्याला रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स ऑन सन्ड्री डेटर्स 5% डेटर्सवर 5% आपल्याला सांगितलं आहे सन्ड्री डेटर्सवर 5% मग डेटर्सवर अगोदर पुढचे ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेले आहे पुढचे ऍडजस्टमेंट नेक्स्ट पुढे नंबर 6 दिले गुड्स ऑफ ₹6,000 were purchased and sales on credit but not entry was in the books of account ये अनरेकॉर्ड परचेस आणि सेल्स आहे असं असेल तर अगोदर ते आपल्याला अनरेकॉर्ड परचेस आणि सेल्स ऍड करावे लागतात आणि नंतर ते आपल्याला 5% डिप्रिशिएशन 5% आरडी काढावा लागणार मग ठीक आहे मग फर्स्ट आपण आता परचेस अनरेकॉर्ड आपण घेतलेले आहे बरोबर परचेस अनरेकॉर्ड ऍड करते 6,000 त्याचप्रमाणे इथं सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये ऍड अनरेकॉर्ड युनियन आरडीसीओ आणि अनरेकॉर्ड परचेस अमाऊंट आहे 6,000 आउटरला 28,000
28,000. ठीक आहे. त्यानंतर सेल्सच्या बाबतीत अर्ज आहे म्हणजे या सेल्स मध्ये अगोदर सेल्स ऍड अनरेकॉर्ड सेल्स अमाउंट किती आहे 6,000. आउटरला आले 1,48,000. आउटरला 1,48,000. तसंच डेटर्स मध्ये सुद्धा इथं सन्ड्री डेटर्स मध्ये ऍड अनरेकॉर्ड सेल्स अमाउंट आहे 6,000. इनरला ठेवायचे किती 68,000. ठीक आहे. लक्षात आलं बघा. परत सांगतो मी अनरेकॉर्ड परचेस मध्ये ऍड 6,000. तसंच क्रेडिटर्स मध्ये अनरेकॉर्ड परचेस 6,000. फर्स्ट पिरियड लास्ट ऍडजस्टमेंट दिलेली आपल्याला. त्यानंतर अनरेकॉर्ड सेल्स आहे. अनरेकॉर्ड सेल्स म्हणून सेल्स मध्ये सुद्धा ऍड 6,000 आणि क्रेडिटर्स मध्ये सुद्धा ऍड अनरेकॉर्ड सेल्स 6,000. ठीक आहे. आता आपल्याला ती ऍडजस्टमेंट कोणती डेटर्स आहे 5%. मग 5% वर आपण परत लेस म्हणायचं लेस RDD ब्रॅकेट मध्ये ओल्ड त्याच्यावर 5% 68,000 into 5 divided by 100 is equal to it is 3,400. 3,400 ते त्यातून लेस करा. आउटर आले 64,500 64,500. ठीक आहे. फर्स्ट इफेक्ट झाला. आणि सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचा आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला 2 बघा इथं 2 न्यू RDD इनर कॉलमलाच घ्या. न्यू RDD किती आता 3,400. ओके. आणि त्यातून लेस ओल्ड RDD किती ओल्ड RDD आपल्याला क्रेडिट साइड दिली ट्रायबॅलच्या क्रेडिट साइड दिलेली आहे. किती आले 1,200 रुपये. ते त्यातून मायनस करा 1,200. आउटरला कोण किती आले आउटरला 2,200 ऍडजस्टमेंट्स आपले ते. ठीक आहे. नेक्स्ट आउटस्टँडिंग वेजेस म्हटलेला आहे. म्हणजे वेजेस मध्ये ऍड आपण टू वेजेस आणि सॅलरी त्यामध्ये आउटस्टँडिंग आहे देणं आहे. आउटस्टँडिंग वेजेस म्हटलेला आहे. मग ऍड आउटस्टँडिंग म्हणायचं. ऍड आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग त्यामध्ये 800. आउटरला ऍडला कोण 3,600. ठीक आहे. फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंगचा बघायचा आहे लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग वेजेस 800 800 रुपये. ठीक आहे. त्यानंतर लास्ट ऍडजस्टमेंट आपण घेतलेले आहे goods of 6,000 were purchased and sales on credit but not entry in the books of account. आता नेक्स्ट आपल्याला क्लोज करायचे. क्लोज करण्यासाठी आपण फर्स्ट क्लोज करणार आहोत ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार. त्याच्या अगोदर ऍडव्हर्टाइजमेंट आपल्या इकडे पाहिजे होते. ऍडव्हर्टाइजमेंट लेस प्रिपेड बनायचं 2,000 आउटर वाले 2,000. फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट प्रिपेड ऍडव्हर्टाइजमेंट असेट साइड. ठीक आहे. आता आपल्याला अकाउंट क्लोज करायचं आहे. क्लोज करताना फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं. सेकंड प्रॉफिट लॉस अकाउंट. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट सिक्वेन्स जायचं. पण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करताना आपल्याला बघा कोणते सांगितले असते ते ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू. आपलं ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइड मोर दॅन
डेबिट साइड. ओके, क्रेडिट साइडच्या अमाउंट आलेली बघा. वन काय दिले अगोदर आपल्याला बाय सेल्स आले सेल्स 1,46,000. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक 88,000 आणि गुड्स विड्रॉल रोजच्या जुली 5,000. ची टोटल झालेली आहे 2,39,000. 2,39,000 तीच अमाउंट इथे क्लोज करायला जागा आपण आपल्याला थोडं समोर घेतो इथं 2,39,000. ओके, त्यानंतर याची जी बेरीज आहे डेबिट साइडची टोटल येते 1,45,900. त्यातून ती मायनस करायची. 1,45,900 त्यातून लेस करायचे. लेस केल्यानंतर जो डिफरन्स राहतो त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट आहे आपला 93,100. 93,100. ग्रॉस प्रॉफिट किती 93,100. 93,100. तो ट्रान्सफर टू प्रॉफिट लॉस अकाउंट. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाउन. अमाउंट आहे 93,100. ओके, त्यानंतर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं. बघा इथं जागाचा विषय आपल्या आठवड्यामध्ये आपण लिहिलोय. तिथे क्रेडिट साइड मोर दॅन डेबिट साइड 93,100. ची सामान्य घ्यायची 93,100. 93,100. ठीक आहे. आता जो याची डेबिट साइडची टोटल येते त्याची प्रॉफिट लॉस अकाउंटची डेबिट साइड टोटल येते 20,466. ते त्यातून मायनस करायची. जो डिफरन्स राहील त्याला टू नेट प्रॉफिट आणि हे बघा जरा काळजीपूर्वक लक्ष द्या. जागा पुऱ्या कमी टू नेट प्रॉफिट. ठीक आहे. दोघी कंसात द्यायचं ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. दोघींची नाव द्या रुचा जुली. त्यांचा रेशो दिलेला आहे कॅपिटल ओव्हर साइड दिले. रेशो काय सांगितलं आपल्याला कॅपिटल रेशो म्हणजे 2:1. मग रोजच्या वाट्याला आले आहे नेट प्रॉफिट 48,423. किती लिहिते मी याला 48,423. 48,423 आणि 24,000 जुलीला आहे 24,210. 24,211. बघा पुढच्या आहे 48,423 आणि जुलीला आलेला आहे 24,211. त्याची आपल्याला नेट प्रॉफिट टोटल आलेला आहे 72,643. 72,634. 72,634 इथं वाटून दिलेलं आपण. रुचीच्या पुढे दिलेला आहे 48,423 आणि 24,211. हा नेट प्रॉफिट बनवण्याला पार्टनर्स करता कोणच्या क्रेडिट साइडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पहिलीचं वाटलेलं आहे 48,423 आणि दुसरीच्या वाट्याला 24,210. 24,211. 24,211. त्यानंतर आपल्याला कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे. बघा कॅपिटल अकाउंट क्लोज करता वेळेस 64,000
1,28,423. 1,28,423. ठीक आहे. तीच अमाऊंट क्लोज करायला घ्यायची डेबिट साईडला. डेबिट साईडला क्लोज करायला 64,211 आणि 1,28,423. ठीक आहे. त्यातून ड्रॉइंग लेस करा. जो डिफरन्स आहे त्याला टू बॅलन्स कॅरी डाऊन रुचा 1,25,423, 1,25,423 आणि 62,211. 62,211. ठीक आहे. मग आता इकडे येणार लायबिलिटी साइडला कॅपिटल अकाउंट. फर्स्ट रुचाचं 1,25,423 आणि दुसरी जुली 62,211. आउटरला दोन्हीची बेरीज करून 1,87,634. 1,87,634. 1,87,634. ओके. आणि त्यानंतर बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे. बॅलन्स शीट सेम येणार. सेम लायबिलिटी साइड असेट साइड सेम येणार. 2,28,434. 2,28,434. 2,28,434. 2,28,434. ओके.